तालुक्यातील मोजे धारजणी येथे सरपंच बडतर्फ झाल्याने दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी नवीन सरपंचाची निवड करण्यात आली। मोजे धारजणी ही एकूण 9 सदस्य ग्रामपंचायत असून गेल्या काही दिवसापूर्वी येथील सरपंच यांना बडतर्फ करण्यात आल्याने सरपंच पदासाठी फेरनिवड घेण्यात आली। निवड प्रक्रिया धारजणी ग्रामपंचायत कार्यालयात पीठासीन अधिकारी श्री दातुलवाड, SD ग्रामसेवक मिलिंद गायकवाड तलाठी यांनी घेतली आहे। सरपंच सौ दीक्षा दिलीप चव्हाण, उपसरपंच सौ अनिता सुरेश कोंगलवाड यांची निवड करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य कानगुलवार धोंडीबा मारुती, जाधव रामधन, लखू राठोड, अरुणाबाई बालाजी राठोड, विमलबाई मारुती राठोड, बालाजी भोटीसिंग आदींची उपस्थिती होती। पीठासीन अधिकारी दंतुलवाड यांनी सर्वांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी गावात फटाक्याची आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक घेण्यात आली। तेव्हा वंचित बहुजन आघाडी भोकर तालुका अध्यक्ष दिलीपराव यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना सरपंचपदी दिलीप चव्हाण म्हणाले की मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असून भारतीय संविधान व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने माझी पत्नी सरपंच झाली असून ती भोकर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची पहिली महिला सरपंच आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। तर सरपंच सौ दीक्षा म्हणाल्या की केवळ भारतीय संविधान व माझे गावकरी व बाबासाहेबांच्या पुण्याने मी सरपंच झाली। धारजणी या गावामध्ये आता नवनिर्वाचित सरपंच सौ दीक्षा यांच्या घरी आपण आलेलो आहोत। तर या ठिकाणी दीक्षाचे पती आहेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीपराव हे सुद्धा आहेत। तर काय वाटते तुम्हाला चव्हाण साहेब? सर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने मी सरपंच झालेले आहे आणि इथल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी मला भरपूर साथ दिली आणि उर्वरित इथल्या भोकर तालुक्याचे आपले तालुका अध्यक्ष दिलीपराव यांनी सुद्धा मला वंचित बहुजन आघाडीचे यांनी सुद्धा एवढं भरपूर मदत केली की मी खूप काही सांगू शकतो। मामा हॅपी मामा मला सहकार्य केलं। तर या ठिकाणी आपण वंचितच्या माध्यमातून निवडून आता आहे म्हणायचं मला? हो सर, बिलकुलच मी वंचितचा कार्यकर्ता आहे आणि अपरंपार असा राहील असं मी आश्वासन देतो सर। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकरांचा, बाळासाहेब आंबेडकरांचा जय भीम। धारजणी तालुका भोकर नांदेड जिल्ह्यातील या महिला सरपंच आहेत। मॅडम काय नाव आपलं? दीक्षा दिलीप चव्हाण। तर काय वाटतं तुम्हाला सरपंच, आपण सरपंच पदावर आज विराजमान झालात साऱ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं, तर काय वाटतं तुम्हाला सरपंच झाल्यानं? छान वाटते। काय करणार तुम्ही या गावासाठी? काय करणार गावच्या विकासासाठी? तुम्ही भरपूर जे होईल ते करणार। तुम्ही सरपंच झालात याचं श्रेय कोणाला जाते? कशामुळे तुम्ही सरपंच असं वाटते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, त्यांच्या संविधानामुळे। बाबासाहेबांच्या संविधानामुळे या ठिकाणी पाहिलं की आपण सरपंच म्हणतात की बाबासाहेबांच्या संविधानामुळे मला सरपंच होता आलं। धन्यवाद मॅडम।